हॅलो फ्रेंड्स, मी विदर्भाची शेतकरी कन्या माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज भात लावणीला सुरुवात होत आहे। तर बघा, काही कारणास्तव मला पूजा करायला जमणार नाही, म्हणून मी किशोरच्या हाताने पूजा करून घेत आहे। आणि हे बघा, आता भात लावणीला सुरुवात होत आहे। 15 बायांचा ग्रुप आहे हा। हे बघा, पूजा झाली आहे, आता प्रसाद देणं सुरू आहे। भात लावणी करायच्या आधी अशा प्रकारची पूजा विधी संपन्न करावा लागते, कारण ते सगळं काही व्यवस्थित पार पडण्यासाठी। भात लावणीच्या 1 महिन्याआधी एका बांधीमध्ये धान टाकले जाते। धान टाकणे म्हणजे धानाची रोपं तयार करण्यासाठी धान टाकतात। आणि बरोबर 1 महिन्यानंतर हे रोपं छान तयार होते, तेव्हा भात लावणीला सुरुवात होते। आणि भात लावणीसाठी पाण्याची खूप गरज असते, त्याच्यामुळे भाताचं पीक हे बांध्यामध्ये घेतलं जाते। आणि बघा, आता इथं भात लावणी सुरू आहे, पेंड्या बांधणं सुरू आहे। आणि या ताई एक गाणं म्हणणार आहे तुमच्यासाठी खास। तर बघा, दुडू दुडू धावत ये, दुडू दुडू धावत ये रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, दुडू धावत ये रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, दुडू दुडू धावत ये रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, धावत ये रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, दुडू दुडू धावत ये रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये। लाकडाची बॅट तुला माराया देतो, लबराचा चेंडू तुला खेळाया देतो, एकच टोला घे रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, दुडू दुडू धावत ये रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, दुडू दुडू धावत ये रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, दुडू दुडू धावत ये रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, दुडू दुडू
चांदीचा पाटा तुला बसाया देतो, सोन्याचं ताट तुला जेवाया देतो. चांदीचं पाट तुला बसाया देतो, सोन्याचा ताट तुला जेवाया देतो. एकच घास घे रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये, दुडू दुडू धावत ये रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये. एक घास घे रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये. एकच घास घे रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये. चापाची दमनी तुला बसाया देतो, ढवरे ढवरे नंदी तुला जुताया देतो. हातात कातर घे रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये. हातात कातर घे रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये. हातात कातर घे रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये. हातात कातर घे रे जगन्नाथा, दुडू दुडू धावत ये. पेंड्या बांधायचं काम इथपर्यंत आलं आहे, अर्ध झालं आहे आणि त्या भागचं व्हायचं आहे. आता कॅमेरा वेदांच्या हातात दिला आहे मी, आणि मी पण बांधीमध्ये उतरली आहे पेंड्या बांधायसाठी. आणि अशा प्रकारे हे काम चालत आहे बघा. आणि या बांध्यांमध्ये खूप काही असते, खेकडे असते, साप असते, म्हणजे दरवेळेस साप निघत नाही, पण सांगता येत नाही निघते. आणि इकडे मी चहा आणला होता थर्मासमध्ये सगळ्या बायांसाठी आणि यांच्या सगळ्यांसाठी. तर इकडे चहा ग्लासमध्ये टाकला आहे मी सगळ्यांना द्यायसाठी, आणि बायांना पण तिकडे दिला आहे, पण तो व्हिडिओ कट झाला माझा, तर मी हा व्हिडिओ टाकला आहे चहाचा. आणि आता इथं आम्ही पावसाळी वातावरणामध्ये चिखलामध्ये बसून चहा पित आहोत, चहा पिण्याचा आनंद घेत आहोत. आणि हे कॅनल आहे आमच्या शेतातून गेलेलं, इथेच आम्ही डबे वगैरे खातो याच पारावर बसून. खूप छान वातावरण आहे, पण पाऊस नाही आला पाहिजे, कारण पावसामध्ये खूप त्रास होतो बायांना. याच कॅनलचं पाणी आम्ही घेतो शेतात वापरायसाठी, म्हणजे जसं सोयाबीन, कापूस, तुरी, भात. आणि आता आम्ही जेवण करून घेत आहोत. जेवणामध्ये मसाले भात आणि कढी, ते आमची फेवरेटच आहे. तर सकाळी गडबडीमध्ये मसाले भातनं कढीच बनवली मी, आणि प्लेटमध्ये टाकून घेत आहे. आणि इकडे आम्ही जेवण करायला सुरुवात केली आहे. अशा वातावरणामध्ये जेवण करण्याचा आनंद हा वेगळाच असतो. चौफेर, चिखल, शेती, वावर, पाणी असं आहे इकडलं, आणि आभाळ खूप आलेलं आहे. तर आम्ही असा विचार करत आहोत की पाऊस नाही आला पाहिजे, म्हणजे पावसाच्या आधी सगळं निपटलं पाहिजे. किशोर इकडे जेवण करत आहे, इकडे पाणीच पाणी आहे बघा, आणि त्याच्या मधामध्ये बसून आम्ही जेवण करत आहोत. आणि जेवण केल्यानंतर ते प्लेटा धुवायच्या होत्या, त्या धुवायसाठी मी त्या कॅनलजवळ गेली आहे आणि तिथून प्लेटा धुवून घेते आता.
आणि जेवण झाल्यानंतर परत मी आली आणि हे बघा अशा प्रकारचं काम सुरू आहे. आणि परत बांधणं झालंच आहे जवळजवळ. आणि हे बघा इकडे रोवायचं आहे. भात लावणीला खूप मज्जा येते बायांमध्ये. खूप बाया गमती जमती करत करत मनोरंजन करत करत सगळे करतात. आणि बघा 60 वर्षाच्या वर आहे सगळ्या, म्हणजे काही बाया 60 वर्षाच्या वर आहे, काही लहान आहे, तरीसुद्धा त्यांची कामाची उरक बघा किती आहे. माझ्या बाजूला ज्या काकू आहे त्या 65 वर्षाच्या आहे, तरीसुद्धा एवढ्या आवडीने आणि एवढ्या हौशीने करत आहे. आणि शेतकऱ्याचं असंच असते, शेतकरी हा रिटायर कधीच होत नाही. त्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत कामं करावीच लागते शेतीची. या पराच्या पिंड्या आहे आणि आता या पराच्या पिंड्या जवळजवळ झाल्याच आहे. अर्ध जास्त झाला आहे आणि इतकं राहिलं आहे. चला तर मी आता हातपाय धुवून घेते, आता मला जायचं आहे. आम्ही इथे जाणार आहोत हातपाय धुवायसाठी. बघा या तिथं पूर्ण चिखलाने हातपाय भरले होते, तर हातपाय धुवायसाठी मी इथे आली आहे आणि हातपाय धुवून झाले आहे माझे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.